बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवायचे होते, पण तांदळाचं पीठ नव्हतं. म्हणून मी दुकानात गेली आणि तिथून तांदळाचं रुचिराचं पीठ घेऊन आली आणि तिथे मला हा साचा दिसला मोदक बनवण्याचा. एका वेळेस 3 मोदक बनले जातील. म्हटलं चला पटकन आपले मोदक बनले जातील, त्यासाठी हा साचा सुद्धा घेऊन जाऊया. तर मैदा आणला, तांदळाचं पीठ आणलं, रुचिराचं आणलं आहे आणि त्यानंतर हा साचा सुद्धा घरी घेऊन आली. तर आज मी उकडीचे मोदक न बनवता मी आज ओरिओचे बिस्किट जे आहेत, तर त्याचे मोदक बनवणार आहे. तर त्यासाठीच मी जे काही बिस्किट्स होते ना, तर बिस्किट वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि जी क्रीम होती ती वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतली. खोबऱ्याचे छोटे काप, साखर आणि वेलची मिक्सरमधनं ग्राइंड करून ते क्रीममध्ये ॲड करून ते एकजीव करून घेतलं. त्यानंतर जे काही बिस्किट होते ते पण छान ग्राइंड करून घेतले. जे काही बिस्किटचं आपण छान पीठ बनवून घेतलं होतं ना, त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि त्याला छान मळून घेतलं. जसं आपण पोळींसाठी पीठ मळतो, तर तसंच त्याला छान मळून घ्यायचं. आणि त्यानंतर मी त्याला ह्या साच्यामध्ये थोडंसं ॲड केलं. त्यामध्ये छान अशी ही क्रीम जी आहे ती भरून घेतली आणि इथे माझे 10 मिनिटाच्या आत सगळे मोदक रेडी झालेले होते. एक छान छोटंसं काम करायला गेली, पण माझं खूप मोठंसं काम जे होतं ना ते झालेलं. मला हा साचा भेटला. व्हिडिओ शेअर करायला जरा म्हणजे खूपच सारा उशीर झालेला आहे. पण काय करणार गणपती बाप्पा आले ना तेव्हापासून नुसती आणि नुसती धावपळच चालू होती. एडिटिंगसाठी वेळच भेटत नव्हता. पण हो, सगळे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे. ते मी तुमच्याबरोबर ह्या वीकमध्ये नक्कीच शेअर करेल. आरतीसाठी ताट बनवून घेतलं. छान अशी आरती केली. त्यानंतर बाप्पांना ओरिओ मोदकचा प्रसाद दिला. दॅट्स इट टुडे. चलो बाय.